मित्रांनो नमस्कार. न्यूजपेपरमधील वेगवेगळ्या शब्दांची आपण चर्चा करायला लागलो. कसे शब्द येतात आणि दररोज तुम्हाला काही ना काहीतरी नवीन शब्द मित्रांनो बघायला मिळतात. यासाठी माझं रेकमेंडेशन मित्रांनो असं असेल की एक वही एक पेन तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. दररोजचे असणारे शब्द तुम्ही लिहून घेणं आणि ते शब्द सतत पाहणं हे अपेक्षित आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण तयारी करत गेलो तर कॉम्प्रिहेन्शनचा जो भाग आहे तो आपल्याला सोपा जाणार आहे. तुम्हाला ड्राफ्टिंग काही करायचं असेल तर तेही मित्रांनो सोपं जाणार आहे. पण हे सगळं शिकत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे संयम. प्रत्येक दिवशी आपण 8 ते नवीन शब्द बघालो आहे. आजच्यासाठीचे नवीन शब्द काय आहेत बघा. या शब्दांकडे गेल्यानंतर मित्रांनो तुमच्याही लक्षात येईल कशा पद्धतीचे शब्द आहेत. एस्ट्रेंज्ड हा शब्द आहे. टेक टू वन्स लाईफ आहे. अबेट आहे. अनरुली आहे. रिस्टोर आहे. रूल आउट आहे. ओके न्यूसन्स आहे. हे सगळे शब्द मित्रांनो न्यूजपेपरमध्ये सतत दिसतात आणि हे शब्द कुठं ना कुठंतरी तुम्हाला परीक्षेकरता मित्रांनो उपयोगी येताना तुम्हाला दिसतील. या सगळ्या संदर्भातल्या बातम्या मित्रांनो काय आहेत त्या आपण चर्चेला घेऊ. बातमी पहिली जी आपल्याला दिसते तर फार दिवसापूर्वी 1-2-4 दिवसापूर्वी अशा पद्धतीची बातमी तुम्ही बघितली असावी की एका व्यक्तीनं आत्महत्या केलेली आहे. नाव आहे अतुल सुभाष सुसाईड. या संदर्भातली ही मित्रांनो बातमी आहे आणि वाक्य नेमकं कसं आहे बघा की सुप्रीम कोर्ट ग्रँट्स कस्टडी ऑफ बेंगलुरू टेकीज सन. टेकीज सन हा शब्द बघा. टेकीज म्हणजे जो माणूस टेक्निकल काम करतो त्याचा मुलगा असं या वाक्याचा अर्थ होईल. बेंगलुरू टेकीज सन टू इस्ट्रेंज्ड वाईफ. ओके इस्ट्रेंज्ड वाईफ याचा अर्थ आहे इस्ट्रेंज्ड याचा अर्थ आहे मित्रांनो विलोभनीय. यस विलोभनीय किंवा आकर्षक अशा अर्थानं सुद्धा हा शब्द मित्रांनो वापरला जाऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीचे शब्द आपल्याला माहिती पाहिजे. एक नवीन शब्द मला कळाला तो म्हणजे इस्ट्रेंज्ड विलोभनीय आकर्षक. आणखी याच्यामध्ये एक प्रेपोजिशन दिसतंय बघा ॲमिड. ॲमिडचा वापर मित्रांनो मी सतत सांगत आलेलो आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं केला जातो. मध्ये अशा अर्थानं ॲमिडचा वापर केलेला असतो. जसं बिटवीन वापरलं जातं जसं अमंग वापरलं जातं तसं ॲमिड वापरलं जातं. पण ॲमिड वापरत असताना ती फिजिकल पोझिशन दाखवलेली नसते. अशा वेळेला मित्रांनो ॲमिडचा वापर केला जातो आणि समोर सहसा जे दिसतं ते ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ॲमिड द ऑनगोईंग इन्व्हेस्टिगेशन इनटू सुसाईड केस. म्हणजे बघा इन्व्हेस्टिगेशन हा शब्द बघा. हा शब्द मित्रांनो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे आणि ॲमिड पाठीमागं आलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीचे ज्या वेळेला प्रेपोजिशन्स वाक्यामध्ये येतात त्यावेळी ती प्रेपोजिशन नेमकी कशी वापरली जातात हे सुद्धा बघावं लागेल. या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा वाक्य काय दिलं आहे. द सुप्रीम कोर्ट ऑन मंडे रूल्ड दॅट द कस्टडी ऑफ द मायनर सन. आता हे मायनर सन हे कळालं पाहिजे. मायनर सन म्हणजे ज्याचं अजून वय झालेलं नाही अल्पवयीन आहे त्याला म्हटलं तर मायनर सन ऑफ बेंगलुरू टेकी अतुल सुभाष हू टूक हिज ओन लाईफ. टेक वन्स लाईफ याचा अर्थ आहे मित्रांनो सुसाईड करणे. टेक वन्स ओन लाईफ विल रिमेन विथ हिज इस्ट्रेंज्ड वाईफ निकिता ओके सिंघानिया. ओके इस्ट्रेंज्ड ओके इस्ट्रेंज्ड वाईफ विलोभनीय सुंदर आकर्षक. ओके म्हणजे अशा पद्धतीची वाक्य ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला नवीन नवीन शब्द आपल्याला कळतात आणि नवीन नवीन शब्दांकडे आपण जाणीवपूर्वक बघायला लागतो. एकाच बातमीमधून कित्येक नवीन शब्द मित्रांनो आपल्याला असे बघायला मिळतील आणि हे शब्द बघणं ते लिहून घेणं अपेक्षित आहे. आणि मग मित्रांनो आपल्याला इंग्रजीतला असणारा हा सगळा प्रॉब्लेम जो आहे हा प्रॉब्लेम मित्रांनो सुटताना दिसेल. जाऊया पुढच्या बातमीकडं. बातमी जर मित्रांनो बघितली तर एका सिनेमाच्या संदर्भात आहे. आझाद ओके मूवीज आहे. 2-4 दिवसापूर्वी ही मूवी झाली होती. आझाद बॉक्स ऑफिस कलेक्शन डे 3 म्हणजे तिसऱ्या दिवसाचं कलेक्शनच्या संदर्भातली ही मित्रांनो बातमी आपल्याला दिसते. ओके राशा तंदानिया अमन देवगन्स डेब्यूट ओके स्ट्रगल्स येट टू क्रॉस ₹5 करोड मार्क. स्ट्रगल्स म्हणजे अजूनही 5 करोडचा जो बिझनेस आहे तो सुद्धा अजून झालेला नाही. त्याच्यात सुद्धा त्रास व्हायला लागला आहे. पण या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे मित्रांनो. ते वाक्य थोडंसं वाचून बघा आणि ते थोडंसं ॲनालाइज करायचा प्रयत्न करा. माझा एक प्रश्न तुम्हाला कळतो का बघा. या ठिकाणी म्हटलं आहे आझाद बॉक्स ऑफिस कलेक्शन डे 3. आझाद मार्किंग अभिषेक कपूर्स रिटर्न टू डायरेक्शन आफ्टर 4 years is the debut of रवीना टंडन्स डॉटर रशा अँड अजय देवगन्स नेफ्यू अमन देवगन. आता या ठिकाणी वाक्य वापरल्यानंतर माझा एक साधा प्रश्न असा आहे की हे इज जे आलेलं आहे हे इज कुणासाठी आलेलं आहे.
वाक्याचं पोस्टमार्टम करत असताना मित्रांनो पहिल्यांदा त्यातले क्रियापद आणि क्रियापदासाठी वापरला जाणारा कर्ता ही गोष्ट आपल्याला लक्षात येणं खूप गरजेची गोष्ट आहे. अशी लांब पल्लेदार वाक्य ज्यावेळा मित्रांनो आपण बघतो त्यावेळा त्या वाक्यामध्ये नेमका सब्जेक्ट आणि व्हर्ब याचा असणारा संबंध आपल्याला कळायला पाहिजे. हे इज जर बघितलं तर मित्रांनो हे इज कोणत्या कर्त्यासाठी आलेलं आहे बघा. आझाद मार्किंग अभिषेक कपूर्स रिटर्न टू डायरेक्शन. मित्रांनो हा जो कर्ता आहे बघा मार्किंग अभिषेक कपूर्स रिटर्न हा याचा कर्ता आहे आणि यासाठी मित्रांनो हे इज आलेलं दिसतं. हा अभ्यास असणं मित्रांनो गरजेची गोष्ट आहे. हा अभ्यास जर तुमचा व्यवस्थित असेल तर मग तुमचे हे प्रश्न सुटताना दिसतील. स्पॉट अँड एरर. तुम्हाला स्पॉट अँड एररचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर वाक्याचं पोस्टमार्टम करणं, वाक्यामध्ये आलेली प्रोनाउन्स बघणं, क्रियापदं बघणं, प्रिपोजिशन्स बघणं, या सर्व गोष्टी ज्या वेळात मित्रांनो तुम्ही व्यवस्थित बघत जाल त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला हे कळायला चालू झालं. असा हा सगळा मुद्दा आहे. म्हणजे इज जे आलेलं आहे अभिषेक कपूर्स रिटर्न इज ही डेब्यूट ऑफ रवीना. म्हणजे अशा पद्धतीनं हे वाक्य बघायला मिळतं आपल्याला. हे इज हे क्रियापद या एका फ्रेजसाठी मित्रांनो आपल्याला वापरलेलं दिसतं. रिटर्न इज द डेब्यूट ऑफ रवीना टंडन्स डॉटर रशा अँड अजय देवगन्स नेफ्यू अमन देवगन. म्हणजे अशा पद्धतीची वाक्य बघणं. आता हा जो भाग आहे हा संयमाचा भाग आहे. मी सतत सांगत आलो आहे की अशा पद्धतीने इंग्रजीचा अभ्यास आपण मित्रांनो कधीच केला नाही. आपण फक्त आंबा खातो आणि पत्र लिहितो. याच्या पलीकडे आपण इंग्रजी शिकलो नाही आणि हा सगळा प्रॉब्लेम आपला तयार झाला. म्हणून मी सतत सांगतो आहे की अशा पद्धतीची वाक्य ॲनालिसिस करणं, ती पोस्टमार्टम करणं, ती बघणं आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टींची म्हणजे एक बातमी बघायला सुद्धा आपल्याला 5-10 मिनटं लागतात आणि आपली अपेक्षा असते की ओव्हरनाईट काहीतरी व्हावं. बघा अनरुली हा शब्द आलेला आहे. अनरुली शब्द आहे अनरुली राईट. हा शब्द बघ कर्नाटका ट्रॅफिक पोलीस आर गिविंग अनरुली ड्रायव्हर्स. अनरुली म्हणजे बेकायदेशीरपणे वागणारे ड्रायव्हर्स, बेकायदेशीरपणे नियमाचे भंग करणारे अनरुली ड्रायव्हर्स अ टेस्ट ऑफ देअर मेडिसिन. ओके. द इंटरनेट इज डिवायडेड. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला हे कळतं की डॉक्टरांनी त्यांना डॉक्टरांनी दिलेलं नाही तर पोलिसांनी औषध दिलेलं आहे. आता पोलिसांनी औषध देणं म्हणजे थोडक्यात म्हणजे त्यांना सूचना देणं अशा अर्थानं. या ठिकाणी जर वाक्य जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल ड्रायव्हर्स ब्लोईंग द हॉर्न्स ऑफ देअर व्हेकल्स कॅन गेट इनक्रेडिबिलिटी फ्रस्ट्रेटिंग एस्पेशली इन ट्रॅफिक जॅम्स वेअर हॉन्किंग अचीव्स नथिंग. हॉन्किंगचा अर्थ मित्रांनो हॉर्न वाजवणे. हॉन्किंग अचीव्स नथिंग म्हणजे ट्रॅफिकमध्ये हॉर्न वाजवून त्याचा काहीही उपयोग होत नसतं असं पोलिसांचं म्हणणं आहे. इट ॲड्स टू स्ट्रेस, डिस्रप्ट्स द पीस. उधळून लावणे. डिस्रप्ट हा शब्द लक्षात ठेवा मित्रांनो. डिस्रप्ट हा अर्थ आहे बऱ्याच वेळा हा शब्द घेतला होता. डिस्रप्ट याचा अर्थ आहे उधळून लावले. म्हणजे तिथली वातावरणातली जी शांतता असते ती शांतता त्या हॉर्समुळं उधळून लावली जाते. ओके. म्हणजे अशा पद्धतीचे वाक्य अँड ऑफन मेक्स द कॅओज वर्स. कॅओज हा शब्द बघा गोंधळ. कॅओज म्हणजे गोंधळ. म्हणजे त्या वाहनांच्या त्या हॉर्न वाजवण्यामुळं जो काय गोंधळ होतो तो या गोंधळाविषयी मित्रांनो हा शब्द कॅओज वापरलेला आहे. द कर्नाटका ट्रॅफिक पोलीस हॅव नाव फाउंड अ सोल्युशन टू डील विथ ड्रायव्हर्स क्रिएटिंग हा शब्द बघा न्यूसन्स. हे न्यूसन्स याचा अर्थ आहे उपद्रव. हा शब्द लक्षात ठेवा. न्यूसन्स ऑन द रोड. न्यूसन्स रोडवर जो काय उपद्रव तयार होतो हॉर्न वाजवल्यामुळं. म्हणजे किती शब्द महत्त्वाचे बघा. न्यूसन्स हा शब्द आपण कधी वापरतच नाही. आपण वापरतो शब्द ट्रबल. म्हणजे हे नवीन नवीन शब्द मित्रांनो एकाच ठिकाणी एकाच बातमीमध्ये म्हणजे दररोज मी किती बातम्या तुमच्याशी रेफर करतोय 2 ते 3 बातम्या रेफर करतोय. पण त्या 2 त्या 3 बातमींमधून कितीतरी नवीन शब्द मित्रांनो तुम्हाला बघायला मिळतात. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आज मला नवीन शब्द कळाला की ख्याओज हा नवीन शब्द, गोंधळ हा नवीन शब्द, ओके, न्यूसन्स हा शब्द उपद्रवाच्या अर्थानं, ओके, डिस्रप्ट म्हणजे उधळून लावणे, शांतता जी रस्त्यावरती असते ती शांतता उधळून लावली जाते. हॉन्किंग म्हणजे हॉर्न वाजवणे हा शब्द मला नवीन कळाला. असे कित्येक शब्द मित्रांनो आपल्याला नवीन बघायला मिळतात जर आपण अशा बातम्या बघत गेलो तर. म्हणून मी दररोज तुमच्याशी काही ना काहीतरी नवीन बातम्या घेऊन येतोय. वाक्य बघा काय आहे. टिकटॉक रिस्टोर्स सर्व्हिस फॉर US युजर्स बेस्ड ऑन ट्रम्प्स प्रॉमिस्ड एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स. म्हणजे
या ठिकाणी म्हटलेलं आहे टिकटॉकवर आपल्या भारतामध्ये तर बंदी आहे, पण तुमच्या लक्षात येते का वा बातमी सांगते हे रिस्टोर्स म्हणजे काय, तर रिस्टोरचा अर्थ आहे मित्रांनो पूर्ववत होणे. एखादी गोष्ट ज्यावेळा पूर्ववत होते त्यावेळेला मित्रांनो हा शब्द वापरला जातो, जो आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. पूर्ववत होणे अशा अर्थानं ते वापरलेलं आहे. म्हणजे टिकटॉक अमेरिकेमध्ये पूर्ववत होणार आहे. रिस्टोअर्स ओके क्रियापद आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. हे वर्ब आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण सर्व्हिस फॉर यूएसमध्ये ते पुन्हा चालू होतील. युजर्स बेस्ड ऑन ट्रम्प्स प्रॉमिस्ड एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स. ओके ट्रम्प सेड ही प्लॅन्ड टू इश्यू द ऑर्डर टू गिव्ह अ टिकटॉक चायना बेस्ड पेरेंट कंपनी मोर टाइम टू फाइंड अप्रूव्ड बायर बिफोर द बॅन टेक्स फुल इफेक्ट. म्हणजे जो काय बॅन आहे तो बॅन पूर्णत्वाला जाण्यापूर्वीच त्यांच्या संदर्भातले जे काय रूल्स रेग्युलेशन असतील ते पूर्ण करून टिकटॉकला पुन्हा तिथं पूर्ववत केलं जाणार आहे, अशा पद्धतीची बातमी. आणि मग आपल्याला नवीन शब्द सापडतो पूर्ववत होणे. एखादी गोष्ट जेव्हा पूर्ववत होते त्यासाठी हे क्रियापद वापरलं जातं, लक्षात ठेवा. रिस्टोअर हे ते क्रियापद आहे. पुढची बातमी तुमच्यासाठी काय आहे बघा, वाक्य काय आहे बघा. आणि या ठिकाणी आफ्टर अटॅक ऑन सैफ अली खान LG डायरेक्ट्स दिल्ली टॉप कॉप टू लॉन्च अ कॅम्पेन अगेन्स्ट इलिगल इमिग्रंट्स. म्हणजे जे काय इलिगल आलेली जी माणसं आहेत, इमिग्रंट्स आहेत, ऑन मिशन मोड. म्हणजे अशा पद्धतीनं दिल्लीमध्ये सुद्धा जी काय इलिगल घुसखोर आलेले आहेत त्या संदर्भातले ऑपरेशन दिल्ली पोलीसकडून चालू झालेले आहेत. टॉप कॉप म्हणजे हा शब्द लक्षात ठेवा, पोलिसांसाठी वापरला जातो. आणि वाक्य खाली कसं दिलं आहे बघा, द दिल्ली LG इन हिज ऑर्डर हॅज ऑल्सो एक्सप्रेस्ड कन्सर्न. आता कन्सर्न म्हणजे काळजी, लक्षात घ्या. कन्सर्न रिगार्डिंग द प्रेझन्स ऑफ इलिगल इमिग्रंट्स इन दिल्ली, स्टेटिंग दॅट देअर इन्व्हॉल्वमेंट इन क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज इन दिल्ली कॅनॉट बी रूल्ड आउट. रूल आउट याचा अर्थ आहे मित्रांनो फेटाळून लावणे, फेटाळून लावणे हा त्याचा अर्थ होतो. हे आपल्याला माहिती पाहिजे. रूल आउट म्हणजे अशा पद्धतीचे नवीन नवीन शब्द आपल्याला कळतात, नवीन नवीन शब्द कळतात. हे फ्रेझल वर्ब आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. फ्रेझल रूल आउट ओके फ्रेझल वर्ब आहे. ही फ्रेझल वर्ब आपल्याला व्यवस्थित माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. खाली बातमी काय दिले बघा, इन द वेक ऑफ ॲन ओके जागं होणे अशा अर्थानं, जागं झाल्यानंतर अटॅक ऑन ॲक्टर सैफ अली खान ओके लेफ्टनंट गव्हर्नर विनल कुमार सक्सेना on Monday directed Delhi Commissioner of Police Sanjay Arora to launch a special campaign to identify and remove the illegal Bangladesh and Rohingya immigrants employed by the shopkeepers and other residents as workers or house help in the capital on a mission mode. म्हणजे हे काम आता थोडक्यात मिशन मोडवर चालू झालेलं आहे. जे इलिगल इमिग्रंट्स आहेत त्यांना बाहेर काढण्याच्या संदर्भातलं भारतात सुद्धा. म्हणजे हे सगळं ज्यावेळा आपण बघत जातो, बातम्या ज्यावेळा मित्रांनो अशा बघत जातो त्यावेळा कित्येक नवीन गोष्टी आपल्याला कळायला चालू होतात. आता या ठिकाणी आपण शिकलेले शब्द बघा, विलोभनीय, स्ट्रँगल्ड, टेक टू वन्स लाईफ म्हणजे डेथ ओके, अबेट म्हणजे कित्येक नवीन शब्द मित्रांनो आपण बघायला. गुन्ह्याला प्रोत्साहन देणे, अबेट म्हणजे एखाद्या गुन्ह्याला प्रोत्साहन देणे. अनरुली बेकायदेशीर, रिस्टोअर पूर्ववत होणे, रूल आउट फेटाळून लावणे, न्यूसन्स उपद्रव, हॉन्किंग रस्त्यावर जे हॉर्न वाजवले जातात त्यासाठी मित्रांनो शब्द आहे हॉन्किंग. आणि कन्सर्न म्हणजे काळजी. अशा पद्धतीचे शब्द सतत ऐकत जाणं आणि मग हे शब्द एकदा आपण ऐकत गेलो की मित्रांनो पुढच्या टप्प्यावर आपल्याला बाकीच्या गोष्टीसुद्धा मित्रांनो कळायला सोप्या जातील. म्हणून हे दररोजच्या पातळीवर आपण बघायला लागलो आहे. अशाच पद्धतीचं इंग्रजी शिकायचं असेल तर आपल्याकडे AK फाउंडेशन नावाचं ॲप आहे, प्ले स्टोअरला जाऊन ते तुम्ही डाउनलोड करू शकता. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. थांबू आपण. थँक्यू व्हेरी मच.